भुसावळकरांनो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्कृष्ट निकालासाठी आजच शहरातील सुप्रसिद्ध अग्रवाल्स क्लासेसमध्ये प्रवेश निश्चित करा. पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE, ICSE, स्टेट सर्व बोर्ड एक्झामचा अभ्यासक्रम अग्रवाल क्लासेसमध्ये घेतला जाणार. 11वी व 12वीसाठी सायन्ससह सर्वच विषय अग्रवाल क्लासेसमध्ये शिकवले जाणार. दिनांक 29 जून पासून सुरू होणाऱ्या अग्रवाल क्लासेसमध्ये 1 हप्त्याचा फ्री डेमो दिला जाणार असून दर शनिवारी होणार प्रॅक्टिस टेस्ट. अनुभवी व तज्ज्ञ स्वतंत्र शिक्षकांद्वारे शिक्षण, डिजिटल लर्निंग, वैयक्तिक लक्ष व विशेष मार्गदर्शन, बोर्ड व शालेय परीक्षांची परिपूर्ण तयारी, सुसज्ज जबाबदार शिक्षण आदी सर्व सुसज्ज शिक्षणासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. ताईंचा वाढदिवस आणि भुसावळ शहरात दुसरा विषय म्हटलं तर पाणी गाजतंय. बघा, पहिले तर गायत्री ताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गायत्री ताईंना लवकरात लवकर कोर्टाच्या निर्णयानुसार न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेने लवकरात लवकर परत यावं अशी अपेक्षा नागरिकांची, आमची सर्वांची इच्छा आहे. आणि लवकरात लवकर गायत्रीताई न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी परत येतील. दुसरा विषय आपण पाण्याचा केला. पाण्याच्या परिस्थितीमध्ये विषय क्लिअर असा आहे. पहिला गोष्ट तर अजून सत्ता काही लोक पाट्यापुट्या लावून फिरत आहे. त्या पाट्यापुट्याला काही अर्थ नाही आहे, कारण चार्ज कोणाला दिलेला नाही. आणि सध्या भुसावळ नगरपालिका जी आहे ते हँगिंग गार्डनवर आहे, कोणाच्या ताब्यात नसल्यामुळे तो विषय वेगळा आहे. परंतु ज्यांनी खूप बाता मारल्या होत्या, आता जबरदस्तीने राजकीय दबावाखाली ताईंना त्या ठिकाणी त्यांनी डिस्क्वालिफाय केलेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि सर्वात मोठं, एवढा राग येण्याचा संबंध येत नाही. बायको पडली म्हणून एवढा राग मनात ठेवणं काही चांगलं नाही. भुसावळ शहराचा विकास, भुसावळ शहराच्या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राहिला विषय दुसरा पाण्याचा, तर पाण्यामध्ये बघा, आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली होती, मीटिंग घेतल्या, पण यांनी मीटिंग आमच्या होऊ दिल्या नाही आणि राजकीय दबावाखाली ते ठराव सर्व रद्द करायला लावले. त्याबद्दल आम्ही अपीलमध्ये गेलो आहे नाशिकला आणि आम्ही त्याबद्दल सुप्रीम कोर्टापर्यंत बी जाऊ. तर त्या मिटिंगासुद्धा आम्ही जिवंत करू, कारण त्या ज्या मिटिंग्स आम्ही घेतल्या आहेत, जे विषय घेतले आहेत, ते सर्व भुसावळ शहराचे विकासाचे आहे, नागरिकांच्या फायद्याचे आहे आणि नागरिकांच्या कामाचे आहे. त्यात पाणी पुरवठ्याचे सुद्धा विषय आहेत आणि भरपूर वार्डातले, प्रत्येक वार्डातले विषय आहेत. असं नाही की फेवरेबल का विरुद्ध असं काहीच नव्हतं, परंतु त्यांना कामच करू द्यायचं नव्हतं. आणि मग आजची परिस्थिती सांगतो मी आपल्याला पाण्याच्या संदर्भात, की यांनी पहिली जी योजना आहे ती फेल गेलेली आहे. आणि त्या व्यक्तीकडनं, अशोक जैनकडनं यांनी 6 कोटी रुपये कोणी घेतले, कोणत्या भामट्यांनी घेतले आहे, त्या भामट्यांनी त्यांची नावं सांगावी. आणि त्यानंतर त्या माणसाला ते काम अपुरं पडलं आणि त्याला काळ्या यादीत टाकल्यामुळे दुसरी जी योजना आहे, सेकंड योजना, ही त्याला लागून आहे, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे पाण्याच्या 10 टाक्या तिच्यात आहे, ती कंप्लीट झाल्याशिवाय इकडे पाईपलाईनला काय करसाल. पण पाईपलाईनचा ठेका आपल्या भुऱ्या बाजाराला द्यायचं होतं, म्हणून त्या भुऱ्या बाजाराला पाईपलाईनचा ठेका देण्यासाठी त्यांनी हे धंदे केले आणि भुसावळचा सत्यानाश केला आहे. ते जो ठेका आहे तो कोणाचा आहे, कोण करताय, सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये बोगस बिलं काढले गेले. म्हणजे काम झालं होतं ॲक्च्युअल 22 कोटीचं आणि बिल काढलं आहे 46 कोटीचं. आणि हे आता सर्व खाऊन पिऊन झोपून राहिले आहे आणि यांनी खर्च बी करून टाकले आहे. त्याच्यामुळे आता यांच्याजवळ पैसे सुद्धा लावायला नाही आहे. आता त्याच्यामुळे आपल्या नागरिकांना हा भोगावा लागतोय, ज्यांनी पैसे खाल्ले त्याच्यामुळे. आता आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे, केलेला आहे तयार सर्व, आणि त्या मार्गानुसार आम्ही पुढे ते काम करणार आहोत. आमची लगेच काम करायची इच्छा होती, पण यांनी अडथळे आणले आणि अडथळे आणल्यामुळे आज पाण्यापासून लोक वंचित राहत आहेत.
मध्ये सत्ता असताना फोन करायचे किंवा पाणी सोडू नका, थोडं लोकांना त्रास होऊ द्या. आता फोन करताय तर पाणी कोणी सोडायला तयार नाही याच्यासाठी. दुसरा विषय की जोपर्यंत नियमाने पाणी पुरवठा होणार नाही, दादागिऱ्याने लफड्याने तो त्याच्या वार्डा तोडतोय, तो त्याच्या वार्डा तोडतोय, असं पाणी लोकांना पोहोचणार नाही. आपण पाण्याची योजनेचं जे आहे 8 दिवसापर्यंत आपण आणलं होतं, त्याच्या पुढे बी आपण आणणार होतो. पण यांनी जे भाजपचे जे नगरसेवक आहेत कोणी कोणी, ते नावं सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे, यांनी यांच्या वार्डामध्ये 3-3, 4-4 वेळेस 10 दिवसातून 3-3 वेळेस यांच्या वार्डामध्ये पाणी पोहोचत आहे आणि काही ठिकाणी 15-15 दिवस पोहोचते आहे. याला कारणीभूत हेच लोक आहेत जे चुकीचं काम करतायत. आणि सध्या प्रशासनावर दबाव नाही आहे. प्रशासन कोणाचं ऐकतं की ज्याचं काही वजन असलं, यांची लायकी बी नाही आहे की काय सांगतील म्हणून प्रशासन यांना आणि प्रशासन यांचं ऐकेल. यांची लायकी नसल्यामुळे आज ही भुसावळ परिस्थिती आहे. 15 दिवस माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की 15 दिवस अजून आपल्याला थोडे सहन करावं लागेल. त्यामध्ये आम्हाला आता आम्ही कोर्टाच्या याच्यात असल्यामुळे आम्ही सुद्धा काही प्लॅनिंग आता करतो आहोत की जेणेकरून जेवढं होईल तेवढं पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करू. त्या ठिकाणी दुसरं जे पाणी पुरवठ्याचे लोक आहे, टँकरवाले आहे, त्यांना सुद्धा पगार नाही आहे, ते बी काम करू शकत नाही. आणि यांची एवढी क्रेडिट नाही आहे की यांच्या क्रेडिटवर कोणी काम करेल, आलं लक्षात. तर त्याच्यामुळे लोकांची अडचण आहे, बाकीचा काही विषय नाही आहे. आतापर्यंत तुम्ही पाणी पुरवठा, ॲलम, काय म्हणतात त्याला, ते दुसरं वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये, आरोग्याच्या विषयामध्ये पैसे खाल्ले, सर्व खाल्लं. आता कुत्र्याच्या ह्याच्यात मी पैसे खाताय. 500 रुपये कुत्र का 1500 रुपये कुत्र काही ऐकलं पकडायचं? हा, 1500 रुपये कुत्र पकडायचे घेत आहे आणि सर्व कुत्रे पळून जात आहे रोज रात्री. आला लक्षात, दिवसा पकडतायत सर्व कुत्रे संध्याकाळी आणि परत हेच कुत्रे पकडताय. म्हणजे एका कुत्र्याचं बिल एका महिन्यात 45,000 रुपये निघेल. किती? एका कुत्र्याचं बिल हे 45,000 रुपये काढतील, हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढा पैशासाठी कुत्रापणा काही चांगला नाही आहे. माझी विनंती आहे की ते कुत्रे पकडा आणि त्यांना बाहेर सोडा, पुढे जंगलामध्ये सोडा, तर ते बरं राहील. आणि नियम तोच आहे, 1500 रुपये तसेच आहे की घेऊन तुम्ही इथं सोडलं पाहिजे. आता 1500 रुपये, आता काय सांगायचं की कुत्र्याचे पकडायचे 1500 रुपये, म्हणजे हे तर बेरोजगारी दूर होईल आपली कुत्र्यामुळे, भुसावळची अर्धी. हा, त्यांना जर काम दिलं कुत्रे पकडायचं तर बेरोजगारी दूर होईल. पण यांनाच बेरोजगार करायचं लोकांना, तर त्या संदर्भात काही फायदा नाही आहे. पण तरी सुद्धा 15 दिवसात कुत्र्याचाही बंदोबस्त जे आहे आम्ही करू. मग ते कोणतेही कुत्रे असो, चांगले गावरेल काय असेल, सर्व कुत्र्याची व्यवस्था करू, एवढी विनंती करतो. धन्यवाद. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. आता आपल्या भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोज, नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज. कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी. या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon.
never miss an update.